कशा आहात मैत्रिणींनो? आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुकरमध्ये व्हेज दम बिर्याणी. कुकरमध्ये कसा दम लावायचा आहे ते दाखवणार आहे आणि आपली रेसिपी खूप छान होणार आहे. तुम्ही बघू शकता बिर्याणी किती छान झालेली आहे, एकदम मोकळी मोकळी झालेली आहे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू आहे. इकडं मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. बासमती तांदूळ आहे. हा लांब जो असतो तो घ्यायचा आहे, जेणेकरून आपली बिर्याणी मोकळी आणि सुटसुटीत होईल. चांगला तांदूळ घेतला तरच तुमची बिर्याणी चांगली होईल, कारण काही काही स्टिप अशा आहेत की जे ते केलं तरच व्यवस्थित होणार आहे. तर 3 पाण्याने आपल्याला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे. 3 पाण्याने तांदूळ धुण्याचं कारण काय आहे की याला जर लावलेली जेव्हा त्यांना साठवून करून ठेवायचा असतो तांदूळ, तेव्हा तो खूप दिवसाचा असतो. त्याच्यामुळे त्यांना पावडर लावणे गरजेचं असते. ही पावडर जर लावून ठेवल्या तांदूळ आपल्याला 3 पाण्याने धुतलं की पावडर त्याची निघून जाणार आहे. तुम्ही बघू शकता मी 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे. आणि आता हा 45 मिनटं भिजू घालायचा आहे. तोपर्यंत आपल्याला काय करायचं, इकडे भाज्यांची तयारी करून घ्यायची आहे. 45 मिनटं आपले तोपर्यंत होतात. ते तांदूळ आपल्या इकडे भिजत राहील आणि आपण इकडे तोपर्यंत भाज्या काय काय लागणार आहेत, कशा करायच्या आहेत, भाज्या वाफून घ्यायच्या आहेत, त्या कशा प्रकारे घ्यायच्या आहेत ते बघून घेणार आहे. इकडे मी 2 चमचे तेल घालून घेतलं आहे कढईमध्ये. अर्धा वाटी बीन्स, अर्धा वाटी फ्लावर, अर्धा वाटी अर्धा वाटी गाजर आणि अर्धा वाटी शिमला मिरची. तुम्ही कुठल्याही भाज्या घेऊ शकता, पण मी 4च घेतले आहे, जेणेकरून खूप पण भाज्या असल्या तर मुलं खात नाही, ते काढून टाकतात आणि मग भाज्या घालण्याचा काही फायदा पण नाही होते. आपल्याला दम बिर्याणीला थोड्या जरी भाज्या असल्या तरी चालतात. जेव्हा आपण पुलाव करतो तेव्हा जास्त भाज्या टाकतो. तुम्ही मटार टाकू शकता, तुम्ही पनीर टाकू शकता, किंवा मग आणखीन काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या भाज्या आपल्या आवडीनुसार टाकू शकता. तर ह्या भाज्या आपल्याला 5 मिनटं अशा वाफून घ्यायच्या आहेत. एक वाफ जरी काढली तरी ह्या भाज्या छान अशा तयार होतील. इकडं तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करत आहे. मी मसाले भाज्यांमध्ये टाकत नाही आहे, तेलामध्ये टाकले तर मसाले करपण्याची शक्यता आहे. इकडं दही घेतला आहे अर्धी वाटी, त्याच्यामध्ये 2 चमचे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी मिरची पावडर टाकणार आहे, हळद थोडीशी. आणि हे सगळं जे मिश्रण आहे ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मसाले जे आहे ते दह्यामध्ये छान असे मिक्स होतील आणि त्याची चव अप्रतिम लागते. आणि नंतर ज्या भाज्या मी मागाशी कढईमध्ये वाफाय ठेवलेल्या आहेत त्या भाज्या ह्याच्यात घालत थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या तयार होत आहेत, तयार झालेल्या आहेत. आता ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला ह्या ज्या मसाल्यामध्ये, जे आपल्या दह्यामध्ये जो मसाला मी मिक्स केला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, किंवा असंच ठेवलं तरी पण जो मसाला आहे तो भाज्यांना व्यवस्थित लागला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घालून घेतलेला आहे. इकडं तोपर्यंत आणखी मी टोमॅटो घातलेला आहे, कारण मी बिना कांद्याची बनवत आहे. व्हेज बिर्याणी आहे ती बिना कांद्याची, कारण कांद्याशिवाय कुठलीच बिर्याणी होऊ नाही शकत, असं तसं नाही, तर बिना कांद्याची होऊ शकते. तर टोमॅटो थोडीशी जास्त वापर करा. मी टोमॅटो खिसून घेतलेला आहे, जेणेकरून याच्यामधलं जे पाणी आहे ते निघून जाईल. आणि तेलामध्ये जेव्हा आपण टोमॅटो टाकतो तेव्हा खूप वेळ जास्त वेळ शिजायला लागतो, जर त्याच्यामध्ये पाणी असेल तर. खिसून त्याच्यातलं जर पाणी काढलं तर जास्त वेळ लागणार नाही टोमॅटो शिजायला. आणि इकडं तोपर्यंत आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे. मी भाताची तयारी करत आहे. आपल्याला तांदळापेक्षा 3 पट पाणी टाकायचं आहे, जेणेकरून तांदूळ असा फुलला पाहिजे, पाण्यामध्ये शिजला पाहिजे. आणि मीठ भरपूर टाकून, मीठ जर जास्त भरपूर टाकलं तरच ते मीठ छान, म्हणजे आता पाणी एवढं आहे आणि आपल्याला तांदूळ थोडासा आहे आपला, तर त्या पाण्याच्या मापास आपल्याला मीठ टाकायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. आपल्याला लवंग आहे, मोठी विलायची आहे, छोटी विलायची आहे, काळी मिरी आहे, स्टार फूल घेतलेला आहे, एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले टाकू शकता, जायपत्री थोडीशी. आणि हे जे आहे ते कोथिंबीर, अद्रक आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे. तुम्ही अशा प्रकारे जर कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि अद्रकचं जर वाटण ह्याच्यामध्ये टाकलं तर ते आणखी तांदळाला छान त्याची चव लागते. आणि इकडे मी आपले टोमॅटो जे आहे ते फ्राय होत आलेले आहे, त्याचा मसाले चांगलं तेल सोडलेलं आहे. तोपर्यंत इकडं आपलं पाणी उकळत आहे, तोपर्यंत आपला इकडं मसाला पण तयार होते. दोन्ही कामं पटापट होऊन जातील. आणि एक उकळी आली की आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहे, जेणेकरून पण आपल्याला उकळी घ्यायची आहे आणि उकळी काढून घ्यायची आहे. उकळी काढल्याने काय होईल की ते मसाल्याचा जो रस आहे तो सगळा पाण्यामध्ये उतरेल आणि त्याच्यामुळे आपल्याला ते छान असं चविष्ट. याच्यामध्ये मगाशी हळद आणि मीठ टाकायचं राहिलं होतं, तर मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून घेत आहे. आणि एकदा हे बघा, तुम्ही बघू शकता छान आपला मसाला तयार झालेला आहे. आणि हे सगळं मगाच्या ज्या आपल्या भाज्या मी दह्यामध्ये जे घातल्या होत्या त्या सगळ्या भाज्या ह्या मसाल्यामध्ये घालून घेणार आहे, जेणेकरून
हा मसाला पण त्याला लागेल आणि एक 5 मिनिट आपला जोपर्यंत भात शिजतो आहे तोपर्यंत हा मसाला हे सगळं एकत्रित झालं भाज्याला की त्याची चव एकदम खूप छान लागणार आहे. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा, कारण व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला तरच तुमची व्हेज दम बिर्याणी व्यवस्थित होणार आहे. व्यवस्थित व्हिडिओ बघितला की तुम्हाला कळणार आहे कधी काय केलं आहे, कधी काय टाकलं आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ बघितल्याप्रमाणेच आपली व्हेज बिर्याणी झाली पाहिजे, जशी दाखवली तशी झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला तर माहिती लाईक आणि शेअर करायचं आहे. आता ह्या भाज्या आपल्या तयार आहेत. इकडं पाण्याला पण आपली उकळी येत आहे आणि मस्त इतका सुगंध भारी सुटला आहे ना याचा, खरंच खूप छान वाटायला लागले. असं वाटायला लागले व्हेज आपली मिक्स व्हेजची भाजी झाली की काय. आणि इकडं पाण्याला तोपर्यंत आपल्या उकळी आलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण जो तांदूळ भिजायला ठेवलेला आहे तो घेऊया, टाकून घेऊया. पण त्याच्या अगोदर मसाले खूप एखाद्याला काय होतं की मसाले आवडत नाही, की त्याच्यामध्ये जर खाताना ते दाताखाली मसाले आले तर त्यांना ते आवडत नाही. मग तुम्ही काय करू शकता, ह्यातले सगळे मसाले काढू शकता. पण मी सगळे मसाले काढणार नाही आपल्याला, कारण दम लावायचा आहे. दम लावताना जर मसाले त्याच्यामध्ये राहिले तर त्याचा सुगंध आणि त्याची चव आणखीन त्या दममध्ये जेव्हा दम लावणार तेव्हा ती आणखीन जास्त छान लागणार आहे. त्याच्यामुळे सगळे मसाले काढून घेऊ नका. माझं तर म्हणणं असं आहे, सगळे मसाले नका काढून घेऊ, थोडेसे ठेवा, थोडेसे काढा. आणि आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेतलेला आहे. तो 5च मिनटं शिजू द्यायचा आहे, अवघ्या 5 मिनटामध्ये, कारण 45 मिनटं आपला तांदूळ हे झालेला आहे, पाण्यामध्ये फुललेला आहे आणि 5 मिनटामध्ये तर तो होऊन जाणार आहे. आणि थोडंसं असं नॉर्मल असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त तुम्ही जर त्याला असं 4-5 वेळा जर हलवत बसलात ना तर तांदळाचे तुकडे पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे उगं थोडंसं हे करून घ्या आणि 5 मिनटामध्ये आपला तांदूळ होणार आहे, भात होणार आहे. तुम्ही बघू शकता आपला भात तयार झालेला आहे आणि आता आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने तो काढून घ्यायचा आहे. तुम्ही भात कसा चेक करा, हातावरती एक दाणा घ्या त्याचा आणि असं दाबून बघा, तर तो थोडासा राहिलेला असेल तर राहू द्या, कारण आपल्याला दम लावायचा आहे. दम लावताना वाफेवरती सगळा भात आपल्याला शिजणार आहे. अशा प्रकारे झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला तो राईस काढून घ्यायचा आहे. जाळी जी टोपली असते त्याच्यामध्ये काढून घ्या, जेणेकरून त्याच्यामध्ये जर थोडंसं जरी पाणी राहिलं असेल तर ते पाणी खाली ताटामध्ये जाईल आणि भात आपला मोकळा असा सुटसुटीत होईल. थोडेसे मसाले आहेत, कारण मसाले दम लावण्यासाठी ते मसाले छान आहेत, त्याच्यामुळे मी मसाले सगळे काढून घेतलेले नाहीत. तुम्ही कुकर वगैरे जोपर्यंत आपले थोडंसं तांदूळ गरमच आहे तोपर्यंत कुकरची याची तयारी करून घ्यायची आहे. सगळं सामानाची तयारी सगळं एकत्रित ठेवा, जेणेकरून तयारी केली की पटकन आपला भात होईल. खूप वेळ लागतो एक तर व्हेज दम बिर्याणी करायची म्हणलं तर. इकडे मी पॅनमध्ये थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे 1 चमचा आणि आता म्हणजे अर्धी वाटी मी हे काजू घेतलेले आहे, ते तुपामध्ये थोडे फ्राय करून घेणार आहेत. कारण तुपामध्ये जर काजू फ्राय केले तर त्याची चव आणखीन छान लागणार आहे. आणि आपली फिश आहे, दम बिर्याणी आहे, त्याच्यामुळे काजू तर लागणारच आहेत. कारण पनीर पण घालू शकता, पण शक्यतो पनीर माझे मला म्हणजे खातात, काही काही जणांना आवडतं पण काही काही जणांना आवडत नाही. त्याच्यामुळे काजू हे तुपामध्ये जर तळले तर त्यांना काजू खूप आवडतात पोरांना, त्याच्यामुळे काजू आपण घालू शकतो. आणि लालसर होईपर्यंत छान असे भाजून घ्या. आणि वरती जेव्हा आपण सगळं दम लावणार आहे त्याच्यावरती थोडेसे टाकले की ती दिसायला पण छान आणि खायला पण छान लागते व्हेज बिर्याणी. चला, आता आपले काजू पण तळून झालेले आहेत. आता आपल्याला दम लावायचा आहे शेवटी. आणि दम लावताना तुम्ही 2 ते 3 चमचे तूप खाली घालून घ्या आणि त्याच्यानंतर अर्ध्या भाज्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरी लेअर तांदळाची टाकायची आहे. तिसरी पण लेअर जे उरलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि चौथी लेअर वरी जो राईस आहे शिजवलेला तो घालून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणता तांदूळ काय म्हणतात, ह्या राईस जो आहे तो घालून घ्यायचा आहे. आणि दम लावल्यानंतर हे सगळं जेव्हा आपण लेअर सगळे व्यवस्थित करून घेणार आहे तोपर्यंत तेव्हा एकच काळजी घ्यायची आहे की आपला जो कुकर आहे तो झाकण लावायचा आहे. शिट्टी काढायची वरची काही गरज नाही आहे.
आणि मी आता सांगते, शिट्टी काढायची गरज नाही. म्हणजे वरी जेव्हा आपण कुकरचं झाकण लावणार आहेत तेव्हा घड्याळ लावून एक 10 मिनटं तो कुकर आहे ना, खाली तवा ठेवा गॅसवरती. अर्धा म्हणजे कमी गॅस करा, जो तुमचं लो गॅस असतो तसा, आणि कुकर त्याच्यावरती ठेवा तव्यावरती आणि 10 मिनटं घड्याळ लावून ठेवा. जेणेकरून जास्तही वेळ जर तुम्ही ठेवलं तर तुमचा राईस करपण्याची शक्यता आहे, बिर्याणी करपण्याची शक्यता आहे. 10 मिनटं ठेवा आणि शिट्टी होऊ देऊ नका. शिट्टी व्हायच्या आत तर तो राईस आपल्याला कुकर गॅस बंद करायचा आहे आणि कुकर खाली काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली बिर्याणी खूप छान होणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मी चौथीही लेअर म्हणजे तिसऱ्या लेअरला भाज्या घातलेल्या आहेत. जे उरलेल्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. आणि जो तांदूळ आहे, जो भात आहे, तांदूळ येते माझ्या तोंडातून, जो शिजवलेला राईस आहे तो वरतून घालून घ्यायचा आहे. आता याच्यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि पुदिना घालून घ्यायचा आहे. आणि मग असे जे तळून घेतलेले आहेत ते काजू घालून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा, काजू पण छान असे पसरून घ्यायचे आहे. आणि मी केशर पाण्यामध्ये भिजायला घातलं होतं. तुम्ही दुधामध्ये पण घालू शकता, पण मी पाण्यामध्येच घातलेलं आहे. आणि केशर साईडनी किंवा असं त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. केशरने काय होतं, भाताला आपल्या छान असा कलर येतो. आणि 2 ते 3 चमचे तूप घालून घ्यायचे. साईडनी 2 चमचे घालून घ्यायचा आहे आणि मध्ये 1 चमचा, म्हणजे साईडने आपला भात आहे तो करपल्या जाणार नाही. 10 मिनटं ठेवायचं आहे हे. आणि तुम्ही 10 मिनटांनी बघू शकता, मी 10 मिनटं गॅसवरती ठेवला होता भात. कुकरची शिट्टी होण्याच्या टायमिंगच्या आतच मी काढलेला आहे. तुम्हाला मी असं चमच्याच्या साहाय्याने किंवा उलथण्याच्या साहाय्याने काढून दाखवते. भात आपला अजिबात करपलेला नाही किंवा थोडासाही डाग वगैरे लागलेला नाही. आणि एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा भात झालेला आहे. व्हेज दम बिर्याणी झालेली आहे. आणि मी एका डिशमध्ये काढून घेत आहे ती. आणि शेवटपर्यंत खाली बुडापर्यंत तुम्ही बघू शकता, मी हलवून घेतलेला आहे. भात आपला कलरफुल पण झालेली आहे बिर्याणी आणि एकदम मोकळी झालेली आहे. आणि इकडे मी गाजरची कोशिंबीर घेतलेली आहे, दही आणि गाजर, बाकी काही घातलेलं नाही त्याच्यामध्ये, तडका देऊन घेतलेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही ही व्हेज दम बिर्याणी कुकरमध्ये करून खाऊ शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.